हे आई मला नाही आवडलं. खूप छान, मला आवडलं. दाखव नीट मागून. स्टिचिंग सुद्धा खूप छान आहे आणि इकडे मागे मागे नेक वी नेक दिलेला आहे समोरून, प्लस त्याच्यावरती नेक. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे जेन्युइन रिव्ह्यू. सो आपण जेही आता मिशो हॉल किंवा फ्लिपकार्ट हॉल करणारे सगळे जेन्युइन रिव्ह्यू असणार. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कोमल खरात यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे फ्लिपकार्ट हॉलचा व्हिडिओ. तुम्ही बघितलाच असेल थंबनेलवर आणि कळलंच असेल की किती छान छान कलेक्शन्स मी आणलेत आणि अंडर 500 ऑनली. सो मला खूप सारे कमेंट होते लास्टच्या व्हिडिओला, मिशोच्या व्हिडिओला खूप खूप प्रेम भेटलंय, त्याबद्दल रिअली धन्यवाद. आणि त्याच्यानंतर मला खूप सारे कमेंट होते की फ्लिपकार्ट हॉल बनव किंवा मिशो हॉल बनव. तर फायनली मी आज फ्लिपकार्ट हॉल घेऊन आलेली आहे. आणि जर तुम्हाला असेच फ्लिपकार्ट हॉल किंवा मिशो हॉल्स बघायचे असतील आपल्या या चॅनलवर, तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आपल्या या चॅनलवरती की तुम्हाला असेच व्हिडिओज बघायचे आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करूयात हा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते पूर्ण कलेक्शन्स दाखव. सो फ्लिपकार्टवरून मी 6 ड्रेसेस मागवलेले आहेत. ते सगळे आपले वन पीसेस आहेत, वेस्टर्न आउटफिट आहे. अजून सुद्धा मी खूप छान छान कलेक्शन्स घेऊन येणार आहे. तर नक्कीच ह्या व्हिडिओला म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून छान छान व्हिडिओज घेऊन येऊ तुमच्यासाठी. तर आज आपले 6 पीसेस आहेत आणि 6चे मी पूर्ण बनवणारे. मी अजून ओपन करून नाही बघितलंय. अनबॉक्सिंग मी तुमच्या समोरच करणार आहे. सो माहित नाही कुठला आउटफिट येणार आहे, मी तुम्हाला डिटेल्स सुद्धा दाखव. थोडं बोलण्यामध्ये गोंधळ असेल तर मॅनेज करून घ्या, कारण की आपण खूप दिवसानंतर असे व्हिडिओज घेऊन आलेले आहोत. तर फर्स्ट मी पार्सल ओपन करते. माहित नाही ते काय असणार आहे, तुमच्या समोरच ओपन करते. वरती ऍड्रेस आणि नंबर सुद्धा असतो. वाव. सो फर्स्ट आपला आला आहे गोल्डन 2 पीसेस आहेत. हे ऍक्च्युअली 2 पीसेस आहेत आणि मला आवडलेला, सो मला बघायचं होतं ट्राय करून की कसं आहे. सो वाव, छान वाटतोय आणि खूप छोटा पण वाटतोय, पण माहित नाही ते कसं असेल. ओ, मला येईल का? मीडियम साईज मी मागवली आहे, कारण की आता माझी ड्रेसेसची साईज वाढली आहे, मी जाड झाली आहे थोडीशी. तर हा स्कर्ट आहे आणि त्याच्यावरती हे टॉप आहे. तर मला बघायचं आहे घालून आणि मला वाटतं मला येणार नाही आलं तर फुकट पचका. तर हे 449 रुपीजला मला आलंय. तर मी तुम्हाला वेअर करून दाखवते. मला एम साईज परफेक्ट येतं, पण मला वाटतं हा थोडा स्मॉल साईज मध्ये आलाय. अजून सुद्धा त्याच्यापेक्षा एम पेक्षा स्मॉल साईज मध्ये. जर तुम्ही एम मागवत, तुमचे एम साईज असेल तर त्याच्यावरती एक्स्ट्रा मागवा, एल साईज मागवा. जर एस असेल तर एम मागवा, मग तुम्हाला परफेक्ट येईल. तर मी पहिले ट्राय करून बघते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं वाटतंय. हा आहे तो ड्रेस आणि इकडचं हे तुटलेलं होतं, सो मी त्याला पिन लावली आहे. मोठी पिन आहे म्हणून मी याची जस्ट लावली आहे. आणि हे बघा मागून अशा प्रकारे बॅकलेस आहे आणि मला सिरियसली आवडलंय. थोडंसं टाईट होतंय कारण की एम साईज म्हणजे थोडीशी छोटी होती म्हणून. तर तुम्ही थोडीशी एक साईज मोठी पण घेऊ शकता, किंवा तुम्ही स्लिम फिट असतील तर बेस्ट, तुम्हाला एकदम परफेक्ट येऊन जाईल. तर माझ्यासाठी सारख्या फिटिंगला असं आलंय. मी जाड दिसते, आय नो, कमेंट पण करतील तुम्ही, पण आता काय करू, जे आहे ते आहे. बस तुम्हाला रिव्ह्यू सांगते, बेस्ट आहे, मला खूप आवडलंय. मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओला याची रेटिंग माझ्यातर्फे सांगणार आहे की मी आउट ऑफ किती करणार. तर मला आवडलंय, तुम्ही पण सांगा तुम्हाला कसं वाटलं. बॅकलेस आहे आणि कपडा सुद्धा एक नंबर आहे. जर तुम्हाला पार्टीसाठी जायचं असेल कुठेतरी, तुम्ही बेस्ट आहे वेअर करण्यासाठी. मला तर आवडलं. भाऊ तुला? यस, खूप आवडलंय, जाम भारी वाटतं. इकडनं ह्या टाईपचं कट आहे इथे आणि ह्या साईडला फुल आहे, ह्या साईडला कट नाहीये, फक्त वन साइड कट आहे. स्कर्ट आणि 2 पीसेस.
तर हा ड्रेस तुम्हाला आवडला, बॅकलेस सुद्धा आहे, जर तुम्ही पार्टी वगैरे साठी जात असेल तर बेस्ट आहे. आणि स्टिचिंग वगैरे पण परफेक्ट आहे, फक्त इकडचं निघालं, इट्स ओके, आपण शिवू शकतो त्याच्यासाठी. आणि मला आवडलेला आहे. किंवा रिटर्न करू शकतो. यस, किंवा रिटर्न करून तुम्ही एक्सचेंजही करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. सेकंड आउटफिट मी ओपन करते. आय डोंट नो, मला फक्त कलर दिसतो पण मला आठवत नाही की मी कुठला केलेला. आणि याची हे पण सांगते तुम्हाला प्राइस काय असणार आहे. तर पहिले ओपन करते, त्याच्यानंतर तुम्हाला प्राइस वगैरे सांगते. ह्याची प्राइस तुम्हाला समजली असेल. ह्या ड्रेसची प्राइस 449 आहे, म्हणजे फक्त 450 रुपयाला मला हा ड्रेस भेटलाय. आय थिंक खूप बेस्ट आहे. 450ला काहीच देत नाही, म्हणजे एवढा छान. जर आपल्याला पार्टी वेअरसाठी एवढा छान ड्रेस भेटत असेल तर गो फॉर इट. बाकीचं तुम्हाला सेकंड ओपन करून बघते. मी सगळे एम साईज मागवले, पहिले मला एस साईज लागायचं, म्हणजे मी जाड झाली किती बघा. मला कमेंट ना करा जाड झाली असं, मग मी व्हिडिओ नाही बनवणार. अरे झाली तर झाली, काय करू मी, तुम्ही सांगा. मी काय नाही खाऊन सुद्धा जाड होते. कुठे ये, हा, मी काय नाही खाऊन सुद्धा जाड होते, म्हणजे मला नाही समजते काय विषय. आय थिंक मी उपाशी राहून जाड होते. सो सेकंड ड्रेस काय आहे, एवढं काही खास वाटत नाहीये, पण आय थिंक घातल्यावर छान वाटेल. कुठे याचं तोंड, इधर से स्टार्ट होता है ये, वन पीस है, इधर से स्टार्ट होता है ये. फक्त असं वाटतं कपडा आहे, असं वाटतं फक्त कपडा आहे हा. आय थिंक वेअर केल्यावर खूप सुंदर दिसणार आहे. मला म्हणजे एवढा कपडा आवडला नाही याचा, कारण की कपडा खूप लवकर लूज होईल, म्हणजे हे कोणीही घातला ना तर पटकन लूज होऊन जाईल. तो असा कपडा आहे आणि घालून बघते मी, छान वाटणार, पण घालून येते थांबा. हे मला नाही आवडलं. फिटिंग सुद्धा खूप घाण आहे, कपडा सुद्धा चांगला नाहीये ना, असं वाटतं टावेल लटकून आणलीये मागून हडपच आहे. आणि मला हे दाखवायची इच्छा नाहीये, कसं तरीच वाटतंय. ह्या साईडनी कट आहे आणि मला ना असं शो करायची इच्छा नाही होते. आय एम अनकम्फर्टेबल, मी अनकम्फर्टेबल आहे ह्या ड्रेस मध्ये, सो मला नाही आवडलं. मग मी क्लिक करून घे, असं हात ठेवून चालते. तुम्हाला जर आवडलं असेल तुम्ही घेऊ शकता, पण मी सांगेल तुम्ही नका घेऊ. मला असं वाटतं मी ड्रेस चेंज करून येऊन नंतर सांगू दुसरा ड्रेस. सो हळूच उचलते हा ड्रेस आणि बोलते की मी दुसरं ओपन करते. याची प्राइस जे घातलंयस, याची प्राइस मी खाली साईडला दिली आहे, तुम्ही बघून घ्या प्राइस सुद्धा काय आहे आणि काय नाही. सो मी नेक्स्ट पीस ओपन करते. आय एम सो सॉरी, मी हा पूर्ण तुम्हाला ड्रेस दाखवू शकत नाही, कारण की नाही बघितलं सर्वांनी, आवडला ना. सो इथे जरा घाण दिसते म्हणून मी हात ठेवून उभा होती. तर नेक्स्ट ओपन करते. मला हा नाही आवडला, मी रिटर्न करते ह्याच्यासाठी. हा रिटर्न करणार आहे मी. नेक्स्ट बघते. तो सगळेच फ्लिपकार्ट वरती चांगले नसतात ड्रेस, काही रिव्ह्यू बघून आपण ऑर्डर करतो. मी पण रिव्ह्यू बघूनच ऑर्डर केलेला, मला चांगला वाटलेला, म्हणजे मी फोटो बघितलेला तेव्हा. तर मी नाही बोलणार हा घेऊ नका, डोंट गो फॉर इट. ये आपण ट्राय करके देखते. चलो, हा ड्रेस आहे 479, म्हणजे आपण जो गोल्डन वाला 2 पीस बघितलेला त्याच्यापेक्षाही थोडे महाग आहे, 30 रुपये महाग, पण मला नाही आवडला हा. तर नेक्स्ट ओपन करते. मी कुठे चाललेली, मी रिटर्न चाललेली. ओपन हा करून दाखवायचा तुम्हाला. तो हा पण मी अनपॅक करते. यार आय एम टू अनकम्फर्टेबल. परत मला चेंज करून मी हा दुसरा दाखवू, याच्यासारखं मला असं वाटत नाही, कारण की खूप गरम सुद्धा होतंय बाहेर आहे आम्ही, खूप गरम सुद्धा होतंय आणि असं वाटत नाही की मी चेंज करून परत येऊ असं. सो हा जम्पसूट आहे. सो मी सगळे वेस्टर्नच मागवलेले आहेत. मला हा जम्पसूट आवडलेला आणि इथे आल्यावर सुद्धा खूप छान वाटतंय मला, सिरियसली मला कपडा वगैरे छान वाटतो याचा. सो मी वेअर करून बघते. जम्पसूट सुद्धा मला खूप आवडतात, तर आपण वेअर करून बघूयात आणि तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू नक्कीच सांगेन. चलो बाय बाय. हा जम्पसूट मी असंच मागवलेला. हा आपला फ्लिपकार्ट हॉलसाठी व्हिडिओसाठी नव्हता हा ड्रेस, मी माझ्यासाठीच मागवलेला असाच. तर याची प्राइस किती बाबा? 747 आहे. मी साईडला देणार आहे, जर तुम्हाला आवडलं तुम्ही परचेस करू शकता. बाकीचे आपले 500 च्या आतवाले आपण कलेक्शन्स दाखवतोय.
सो मला तरी खूप आवडलं. त्या पण हे पण काय वाईट नाही, खूप भारी आहे, खूप छान आहे. कपडा पण जाम भारी आहे. आपलं जे कलेक्शन आहे ते 500च्या आतचं आहे म्हणून सांगते. सो मला कपडा सुद्धा खूप आवडलाय. फिटिंग परफेक्ट आहे. एम साईज माझ्यासाठी परफेक्ट आलेली आहे. आणि मागून बघू शकता ह्या टाईपचं आहे. समोरून खूप छान, मला आवडलं. दाखव नीट मागून. स्टिचिंग सुद्धा खूप छान आहे. आणि इकडे मागे मागे नेक वी नेक दिलेला आहे समोरून, प्लस त्याच्यावरती नेट आहे. खूप छान आहे, सिरियसली खूप छान आहे. सो नेक्स्ट आपलं अनपॅक करतोय आपण ड्रेस. वरतूनच समजतोय की कुठला वाला ऍड केलं, कुठला वाला बाय केलेला तो वाला आहे. तर मला हा आवडलेला, खूप आवडलेला. पण बघूयात आपण की याची क्वालिटी काय आहे, प्लस फॅब्रिक कसं आहे. डिझाईन तर मला आवडलीच आहे, फ्लावर्स वाली डिझाईन आहे. थोडं मागे जा ना. ओके. जसं दाखवलेलं तसं आहे थोडंफार, पण फॅब्रिक वेगळं आहे. जसं दाखवलेलं त्या मानाने फॅब्रिक जरा वेगळं आहे. मला असं वाटलेलं की जाड थोडंसं थिकवाला फॅब्रिक असणार आहे, पण हा एवढा थिक नाही आहे. पण आपण वेअर करून बघूयात. छान तर दिसतोय ड्रेस, वेअर करून बघूयात की कसा वाटतो. खरं सांगू तुम्हाला खूप आवडलाय. जेव्हा मी अनपॅक केलेलं तेव्हा बिलकुल नव्हतं आवडलं. म्हणजे कसं तरी असं वाटलेलं नाही रे, एवढं छान नाही वाटत आहे. पण वेअर केल्यावर समजला की बेस्ट आहे. स्टिचिंग सुद्धा खूप छान आहे आणि फॅब्रिक सुद्धा खूप छान आहे, स्ट्रेचेबल आहे. प्लस तुम्ही मागून बघू शकता, इकडे खाली कट आहे छोटासा आणि लॉंग वन पीस आहे हा. मी फर्स्ट टाइम लॉंग वन पीस घेतलेला आहे आणि हा खूप छान वाटतो. अनकम्फर्टेबल पण नाही होत. आपण कुठे बाहेरही जात असेल, जर ट्रॅव्हल किंवा बाहेरही आपण कुठे मॉल वगैरेला गेलो तर हे आपण इझिली वेअर करून जाऊ शकतो, कारण की अनकम्फर्टेबल नाही वाटणार. शॉर्ट वन पीस मध्ये अनकम्फर्टेबल वाटतं, याच्यामध्ये नाही वाटणार. बेस्ट आहे, मला खूप आवडलाय. प्राइस आहे तुम्हाला कसं वाटतं? 350. काय 350 ओनली. फक्त आणि फक्त 350 रुपयाला आपल्याला हा वन पीस भेटलेला आहे. मला बाय करायचं तर तुम्ही करू शकता. हे मी जेन्युअन रिव्ह्यू देते, जे पण आहे ते मी प्रमोशन नाही करत आहे कुठल्याच ऍपचं, फ्लिपकार्टचं, मिशोचं कुठलंच प्रमोशन नाही करत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आले हे जेन्युअन रिव्ह्यू. सो आपण जेही आता मिशो हॉल किंवा फ्लिपकार्ट हॉल करणारे सगळे जेन्युअन रिव्ह्यू असणार आहे. तर मी सांगणार ते खरंच नक्कीच खरं मला सांगणार. जे मला नाही आवडलं त्याला मी डायरेक्ट सांगणार की नाही, मला नाही आवडलं किंवा तुम्ही बाय नका करू. पण याला मी सांगेल तुम्ही बाय करा. काही गोष्टी आहेत त्याला मला खूपच आवडल्यात खरंच. 350 में क्या मिलेगा भाई? 350 में इतने में इतना ही नहीं, इतने में बहुत कुछ मिल रहा है. चलो फिर इसके बाद और बाकी है. मैंने क्या क्या मंगाया मुझे भी नहीं पता. ओके, सो हा पिंक वाला वन पीस आहे. तर हा सुद्धा एम साईजचा मी मागवलाय. तर हा पण बघूयात कसा वाटतो. बाकी मी तुम्हाला रेटिंग सगळ्यांच्या लास्टला सांगणार आहे, माझ्या हिशोबाने की मी कशाला कुठला रेटिंग देऊ. माझे रिव्ह्यू बसणार आहे. मला हा कलर खूप आवडलेला म्हणून मी हा वन पीस बाय केलाय. याच्यामध्ये निऑन कलर सुद्धा होता. सो मी निऑन ते जो वन पीस आहे तो हाफ शोल्डर म्हणजे शोल्डर नाहीये, विदाउट शोल्डरवाला, त्याला मी त्याच्यामध्ये निऑन होता म्हणून मी डबल निऑन कशाला म्हणून मी पिंक मागवलेला. तर मला हा कलर आवडलेला. बाकी तुम्हाला वेअर करून दाखवते की हा कसा वाटणार आहे. मला ना असं वाटतं मी आता लॉंग वन पीसच वेअर करू, जर आम्ही फिरायला गेलो तरी पण, शॉर्ट नको. सो ये पहन के मैं 2 मिनिट में आई. तुमच्यासाठी 1 सेकंड मध्ये येईल. मला हा वन पीस माझ्यावर नाही आवडलाय, बाकी आवडला वन पीस कलर वगैरे, पण बॉबी बोलतो छान दिसतो. जाम भारी दिसतो, मला जाम आवडला. तर छान आहे, फॅब्रिक छान आहे. आणि आपण इकडनं आपल्याला थोडंसं खेचायचं आणि डिझाईन बनवण्यासाठी फिटिंग सुद्धा करू शकतो ह्या टाईपने. जर तुम्ही असं केलं तरी छानच वाटणार. आता छान वाटतंय. मला थोडं लूज वाटतं इकडनं. हे बघ किती मोठा लूज आहे. मला थोडं लूज वाटतं म्हणून चांगलं नाही वाटत. बाकी फिटिंग झाल्यावरती बेस्ट वाटणार आहे, पण एवढा पण नाही आवडलाय मला. हे बघ ह्या टाईपने पण वरती खेचला जातोय, तर आपल्या हिशोबाने आपण करू शकतो, नॉट बांधू शकतो. बाकी
तुम्ही सांगा की तुम्हाला कसा वाटतं. तुमच्या बाय करण्यावर जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही बाय करा. बाय केलेलं ना मी याला बाय केलेलं का, कारण की मला फोटोमध्ये ना फॅब्रिक वेगळा वाटलेला. तो फॅब्रिक वेगळा आहे आणि हा फॅब्रिक वेगळा आहे. कलर सेम आहे, ॲज इट इज कलर आहे, डिझाईन सुद्धा सेम आहे. फक्त फॅब्रिकचा इश्यू आणि थोडंसं साईज फिटिंग परफेक्ट नाही आहे. बाकी याची प्राइस आहे 448 राईट. 448ला आपल्याला भेटलेला आहे विथ डिस्काउंट. तर जर तुम्हाला आवडला असेल तर गो फॉर इट. बाकी मला नाही आवडला कारण की साईज फिट आणि पैसे पण जास्त आहेत. 448 ना 500. हो आता जास्त वाटतायत. नाही तेव्हा 448 ठीक आहे, चला घेऊन टाकूयात. पण आता आपण 500च्या अंडर आपण जर बघतोय बाकी ड्रेसेसला कम्पेअर करतोय तर हे जरा महाग वाटतंय तुला, बरोबर. येस. नेक्स्ट आपलं आउटफिट असणार आहे लास्ट. मला नाही माहिती हा कुठला आहे, मला आठवत सुद्धा नाहीये. लास्ट हा 6वा. लास्ट आहे. 6 आउटफिट असणार आहे. आपण टोटल 6 आउटफिट करतोय आणि हा लास्ट आउटफिट असणार आहे. आय होप सो तुम्हाला आवडेल. आय होप सो मलाही आवडेल. मला ओके. काय काय ड्रेस मागवलाय. नाही रे, नाही हा वेगळा दिसतोय. फॅब्रिक सुद्धा खूप थीन आहे, हे बघू शकता तुम्ही. बघा ट्रान्सपरंट आहे, हे बघा. म्हणजे फोटो मध्ये अलग आहे आणि समोर अलग आहे. हे अलग दिसलं मला, तरी मी वेअर करून बघते. मे बी वेअर केल्यावरती छान दिसेल. अशा पण आउटफिट असतात जे वेअर केल्यावरती छान दिसतात. तर मी हे वेअर करून बघते. बाकी तुम्हाला बघा तुम्हाला कुठला आवडलाय, कॉमेंट नक्की करा की तुम्हाला कुठला आहे. आम्ही जेवढेही आउटफिट दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला आउटफिट कुठला आहे ते कॉमेंट करा. आणि जर तुम्हाला असेच अजून व्हिडिओज हवे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे मी अजून चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येईल तुमच्यासाठी. मेकअप ट्युटोरियल असो किंवा डेली रुटीन असो किंवा काही असो, आपलं जे मेजवानी असो घरात वरती आपलं चालू आहे युट्यूब चॅनल वरती. येस, फूड आपलं कुकिंगचं असो किंवा काही असो, तर मी नवीन तुम्हाला तुमच्यासाठी काही ना काही नवीन भेटीला आणणार. तर हा पहिले मी चेंज करून येते, त्याच्यानंतर आपण गप्पा मारूयात. सांगा कसं वाटतं, तू सांग. आता सध्या तूच रिव्ह्यू देऊ शकतो. मला जाम भारी वाटतं. छान वाटतंय ना. जाम भारी. असं असतं जे आपल्याला ड्रेस असे आवडत नाही पण ते वेअर केल्यावर छान दिसतात. तर मी पण मिरर मध्ये बघून आले तर मला पण छान जाम भारी वाटतं खरंच. काहीतरी वेगळं आहे, डिझाईन सुद्धा आहे. आणि याची प्राइस काय आहे ते मी तुम्हाला सांगते. प्लस साईडला सुद्धा लावून दिलेलं असेल स्क्रीन वरती, तुम्ही बघू शकता. आणि ह्या टाईपचं इथे कट आहे क्रॉस मध्ये. प्लस याच्यावरती डिझाईन सुद्धा केलेली आहे फ्लावर्सची, मला आवडलं. आपलं फुगाबाई आहे, आपल्या मराठीमध्ये बोलते फुगाबाई आहे. वरतून त्याच्यावरती डिझाईन सुद्धा आहे. याच्याने याची शोभा जास्त वाढते ह्या डिझाईनमुळे. तर फिटिंग सुद्धा परफेक्ट आहे. मला असं वाटलं ना की मला इथे बेल्ट लावायला लागणार, पण तुम्ही बेल्ट पण लावलं ना तरी सुद्धा खूप छान दिसेल. बेल्ट आहे नाहीये माझ्याकडे. तर ह्या टाईपनी इथे कट आहे. कसं वाटतंय? मला जाम आवडलं. ठीक आहे. सो मी बघून तुम्हाला रिव्ह्यू नक्कीच देईल. जर तुम्हाला काही ड्रेस आवडले असेल जे मला नाही आवडले तर नक्कीच कमेंट रिव्ह्यू रेटिंग द्यायचंय. पहिले बोलून जाऊ दे ना, ते लोक जातील निघून. तुमचं झालं आता बघून तुम्ही जातील निघून, म्हणून बोलते की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. खूप कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा यार. आपल्याला लवकरच सिल्वर बटन सुद्धा हवंय. 50K तरी करा आपले टोटल. ऑर्डर केलेली 413 होती मी ऑर्डर केली. 30 म्हणजे 413 रुपयाचं होता. आणि मला असं वाटतं ना 413 मध्ये एकदम बेस्ट आहे हे. प्लस मी तुम्हाला सांगणार की मला सगळ्यात जास्त आउटफिट आवडलेला कुठला आहे. मला गोल्डन आउटफिट खूप आवडला. त्याच्यानंतर मला जम्पसूट आवडला ब्लॅक कलरचा, जो तुम्हाला मी दाखवलाय वेअर करून. जम्पसूट जो 700 रुपीजचा होता, 747चा होता, तो मला आवडला. नेक्स्ट मला हा आउटफिट खूप आवडलाय. म्हणजे मला 3 आउटफिट आहेत ते जास्त आवडलेले आहेत. अरे मी विसरलीच, एक फ्लावरवाला जो फुल वन पीस आहे, पूर्ण लॉंग वन पीस आहे, तो सुद्धा मला आवडलेला आहे. आता मला खूप सगळ्या गोष्टी आवडलेल्या आहेत, तर मी चॉईस करते की मला सगळ्यात जास्त आवडलेलं कुठलं. बाबी तुला काय आवडलं सगळ्यात जास्त? जे तू वेअर केले हे सगळ्यात पूर्ण. ओ माय गॉड. तुम्ही पण सांगा की तुम्हाला कुठलं आवडलंय. ओके, मला जम्पसूट फर्स्ट नंबर वरती आवडलाय.
सेकंड नंबरवरती गोल्डन ड्रेस आवडला जो मी फर्स्ट वेअर केलेला. आणि थर्ड नंबरवरती मला जो फ्लावर्सवाला जो फुल वन पीस आहे, लॉंग वन पीस, तो आवडलाय. फोर्थ नंबरला मला हा आवडलाय. आणि मला जे डिसलाईक आहेत, मला आवडलेलेच नाही आहेत, ते आहे निऑन कलरचा ड्रेस, ग्रीन ड्रेस जो लाईट ग्रीन मध्ये आलेला आहे, तो मला बिलकुल नाही आवडला. आणि त्याची प्राइस 479 होती. प्लस मला पिंक वाला ड्रेस आहे जो, तो पण नाही आवडला, त्याची प्राइस 484 होती. बस मला हे गोष्टी बिलकुल आवडल्या नाही त्या दोन ड्रेस. बाकी रेटिंग देते आता मी जम्पसूटला रेटिंग देते आता आउट ऑफ 5 देते. 10 आउट ऑफ 5 मी सांगेल की 5. मला जाम आवडलाय. स्टिचिंग खूप छान होती, फिटिंग सुद्धा खूप छान होती, प्लस फॅब्रिक ही खूप छान होतं. जसं मी एक्सपेक्ट केलेलं ॲज इट इज मला भेटलेला आहे तो. सेकंड मला आवडला आहे गोल्डन ड्रेस. मी जसा विचार केलेला की हाच टाईपने असेल, हाच फॅब्रिक असेल, सेम फॅब्रिक होता. फक्त स्टिचिंगमुळे मी 1 रेटिंग म्हणजे 1 मार्क कमी करते. हाफ केला पाहिजे पण 1 कमी करते. 4 रेटिंग मी देणार त्याला. जो फ्लावरवाला लॉंग वन पीस आहे त्याला 5 आउट ऑफ 5 देते. त्याच्यामध्ये सुद्धा कुठेच काही कमी नव्हती आणि प्राइस सुद्धा कमी आहे. प्राइस सगळ्यात कमी आहे म्हणून 5 आउट ऑफ 5 आहे. पिंक ड्रेसला जो पिंक वन पीस आहे त्याला मी 5 आउट ऑफ 3-2 देणार. तुम्हाला माहितीच आहे मला आवडलेलं नाहीये बिलकुल स्टिचिंग. निऑनला 5 पैकी 1. हा नाही, त्याला मला मार्क्सच नाही द्यायचे. निऑनला असं वाटत होतं ना फक्त कपडा लटकवला आपण, तर त्याचं फॅब्रिकही तसा नव्हता जसं मी एक्सपेक्ट केलेलं. आणि तू जे वेअर केलं त्याला येस, हा सुद्धा खूप छान आहे. मला याच्यामध्ये काहीच कमी वाटत नाहीये. हा सुद्धा 5 आउट ऑफ 5 आहे. फक्त मला जे दिसण्याला, मला स्वतःवर दिसण्याला आवडलेत म्हणून मी ते सिलेक्ट केले 3 ड्रेसेस जे मला खूप आवडलेले आहेत. बाकी तुम्ही सांगा तुमच्या हिशोबाने की तुम्ही कुठल्या ड्रेसला काय रेटिंग देणार आणि माझ्यावरती सगळ्यात छान ड्रेस कुठला वाटत होता. बाकी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या युट्यूब चॅनल जास्त बोर नाही करणार तुम्हाला. केलं असेल तर सॉरी. नेक्स्ट व्हिडिओला जरा कमी बोर करेल. बाय बाय, लव्ह यू गाईज. खूप खूप प्रेम आणि असंच प्रेम असू द्या आणि खूप खूप व्ह्यूज वाढू द्या आणि खूप खूप शेअर करा. तुम्ही कमेंट नक्कीच करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.